मंजुला का कसं होती एकदम मोठे मोठे डोळे केस पूर्ण नाही का ती दुपारी 12 वाजता कामावरून आली होती. मग आल्यावर ती झोपली. मग झोपल्यावर त्यांना वाटलं की हे कधी कामाचा कंटाळच करत नाही, कारण त्यांचा सासूचा तिच्यावर विश्वास होता. 5 वाजता त्यांनी चहा बनवला की चहा तरी हे, तर ती म्हणजे नको माझी तब्येत ठीक नाही म्हणजे चहा तरी पे. मग तिला उठ नाही का चहा पे, तर ती डायरेक्ट असं उठली मग वाटतं आणि म्हणजे दारू चाहिए असं हिंदीतून त्यांना म्हणायला लागले, म्हणजे मला चहा प्यायचा नाही. मग त्या घाबरून मग माझ्या पप्पांना बोलायला आलं. म्हणजे आतापर्यंत माहितीच नव्हती नेमकं काय चाललंय. मग तिला अन्नाच्या रूममध्ये घेऊन चाललो होतो तेव्हा ती अशी बोलायला लागली की म्हणजे 7 रूम होत्या आणि नाही का म्हणजे मला ह्या घरात कशाला घेऊन चालले, माझं घर तर एकदम कडल आहे. मग आम्ही म्हटलं की कडला तर एक बिहारी म्हणून राहायचं ना, ते तर त्याचं घर आहे. मग ही अशी काय म्हणते, तर मग ती असं मंजुला का कसं होती पूर्ण लाळ वगैरे एकदम मोठे मोठे डोळे केस पूर्ण नाही का असं. परत मग तिचे मिस्टर आले. म्हणजे आम्ही कसं जय भीमे म्हणून ते विश्वासच ठेवत नव्हता. त्यांना काय नाटकं चाललं, चल तिच्या आईला म्हणलं आई हिला घरात घेऊन चल. म्हणजे मग तेव्हा ती त्याला बोलले की तू तर चुप बैठ, कोई नाही आया म्हणजे देख निकले नाही का असं म्हणायला लागले की मी 3 दिन उदर मारा हो नाही का भुका मारा हो. मग तेव्हा आम्हाला कळलं की त्याला मरून 3 दिवस झाले ना. आणि गणपती होते, विसर्जन होतं. मग आम्ही सगळे, तो पण आमच्यासोबत होता ना, आम्ही डान्स वगैरे केला. मग डान्स वगैरे केला, प्रत्येकाच्या घरी जाऊन सगळे झोपले. आम्हाला सकाळी समजलं पण तो मेलाय, पण त्यांचं कोणी नातेवाईक नव्हतं ना, आपण त्यांना एवढं ओळखत नव्हतं म्हणून कोणी लक्षच दिलं नाही. हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी बायोमध्ये लिंक दिलेली आहे, लिंकवर क्लिक करा आणि मिस्ट्री टॉक्स यूट्यूब चॅनलला जाऊन पूर्ण व्हिडिओ पहा.